बर्थडे होता अनन्याचा आणि केक कट करायचा होता अबीरला। आमच्या अबीरचं असंच असतं, त्याचा स्वतःचा बर्थडे असला की त्याला त्याचा केक कट करायचा असतो। त्रिशिकाचा असला तरी पण त्यालाच केक कट करायचा असतो आणि अनन्याचा असला, आमची ॲनिव्हर्सरी असली, आमचा बर्थडे असला तरी सुद्धा अबीरची इच्छा असते की केक मलाच कट करायचा आहे। तर म्हणून त्याची जरा स्टार्टिंगला बघू शकता तुम्ही कशी गडबड चालू होती। त्यात त्यानं थोडंसं त्याला जरासं रागवले पण मी, म्हणून असं तोंड जरासं नाराज झाल्यासारखं दिसत होतं। आधी तर येतच नव्हता व्हिडिओमध्ये, तर कसं तरी लाडीगोडी लावून मग आणलं व्हिडिओमध्ये। तर ओवाळणं वगैरे केलं, औक्षण वगैरे केलं अनुचं आणि त्यानंतर मग घरच्या घरीच आम्ही केक कटिंग केली। तिची जे मैत्रिणी वगैरे आहेत त्यांना सगळ्यांना तिने संध्याकाळचे चॉकलेट वगैरे सगळ्यांना वाटून आली होती आणि तिचंच म्हणणं होतं की मला घरीच केक कट करायचा आहे आणि मी चॉकलेट फक्त सगळ्यांना देऊन येईन आणि आपण घरच्या घरी केक कट करून घेऊया आणि मग नंतर आपण बाहेर जेवायला जाऊया, असं तिचं होतं म्हणणं। मग म्हणलं ठीक आहे। मग ड्रेस म्हणलं तर तिच्या अंगावरचा जो हा टॉप आहे तो घेतलेला होता आणि तिच्या अंकलने सुद्धा तिला पैसे वाट लावले होते ड्रेससाठी, तर ते ड्रेस ती घेईल आता गावाकडे गेल्यानंतर। तर अनन्याला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा। मग त्या दिवशी तर काय जेवायला जाणं झालं नाही आमचं, म्हणजे उशीर झाला होता आणि ह्यांना पण थोडं ऑफिसचं काहीतरी काम आलं होतं, त्यामुळे मग कॅन्सल झालं। मग म्हटलं असू देत। मग त्याच्या 2 दिवसानंतर मग जायचं ठरलं आमचं। तर त्याच्या आधी मग बाहेर जायचंच होतं जेवायला, मग इथे थोडं गार्डनला आलो होतो आम्ही मस्त। मग अबीर क्लासला गेला होता आणि आम्ही आलेलो गार्डनला। मग खेळली मस्त त्रिशा, अनन्या इतकं खेळते ना या गार्डनला। त्रिशिका खूपच खेळते, अनु तशी तिला दररोज घेऊन जाते। मी तरी म्हणत असते की नको नेऊ असू दे, तुला कंटाळा येत नाही का तिला घेऊन जायचा, पण तिने म्हणते नाही, त्रिशिकाला घेऊन गेले की उलट मला जास्त बरं वाटतं म्हणते, तिच्यासोबत मस्त वेळ जातो। आणि ह्या दोघींची जोडी काय सांगायचं, असं एक नंबर जोडी आहे अनन्या आणि त्रिशिकाची। पण अबीर सोबत जरा अनन्याचं पटत नाही, बस ह्या दोघींचं एकमेकींसोबत पटतं पण अबीर सोबत नाही, असं आहे। तर हे मागचं घर दिसतंय ना, तिकडेच अबीरचा क्लास होता आणि इथे समोरच गार्डन आहे, असं जवळ आहे। तर अबीर कधी कधी बघतो आणि म्हणतो की मला सोडून तुम्ही गार्डनला गेले होते, मला पण जायचं। मग त्याला आम्ही सांगत असतो अरे नाही, आम्ही नव्हतो गेलो, दुसरं कोणी बघितलं असेल तू असं काहीतरी सांगतो। मग संध्याकाळचं गेलो बाहेर जेवण्यासाठी। ते बघा आमचं टकलू त्रिशाचं काही ना काही चालू असतं, टिश्यू तरी घेणे, चमचे तरी घेणे, काहीतरी करणे, टेबलावर बसणे, असं चालू असतं। इकडे अबीरचं पण त्याचं घड्याळ दाखवणं चालू होतं। गावी जाताना त्याने ट्रेनमध्ये घेतली होती ही घड्याळ आणि हे बघा, आणि त्याचा मित्र एक त्याला भेटलेला, त्याच्यासोबत मस्त खेळत होता आणि त्यांच्यासाठी त्यांनी थोडं स्टार्टिंगला वेगळं चिकनचं हे केलं होतं, बोलवलं होतं। आणि आमची तर फेवरेट नेहमीची पनीरची भाजी आहे, नेहमी आम्हाला ही भाजी फार आवडते, केव्हाही जातो एकच रेसिपी असते आमच्यावाली, आवडते कारण की आम्हाला। तर मस्त जेवण वगैरे केलं, भेटूया। तुम्ही सगळ्यांनी तर लाईव्हला अनन्याला विश केलेलंच आहेच बर्थडेला, तर मग हा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्या सर्वांसाठी शूट केलेला आहे आणि आज मी ते शेअर करत आहे तुमच्या सर्वांसोबत। तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा। भेटूया अधूनमधून अशाच एका व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। मधून असे व्लॉग सुद्धा मी टाकत असते तुम्हा सर्वांसाठी, जेणेकरून तुम्हाला माझ्या घरातलं वातावरण समजावं, थोडंफार का असे ना, थोडंसं घरातलं वातावरण दाखवावं किंवा छान आठवणी क्रिएट होतात, ह्यासाठी मी व्हिडिओ शूट करत असते। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद।